नमस्कार, माझं नाव निरंजन वैद्य. मी निवा डिझाईन्सचा फाउंडर आहे आणि आम्ही इकडे 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये काम करतो, जिकडे आम्ही काही होम डेकॉर आयटम्स बनवतो, कस्टमाइज 3D प्रिंट्स बनवतो, ज्या कमर्शियल लेवलवरती वापरल्या जातात किंवा इंडस्ट्रियल लेवलवरती वापरल्या जातात. आजच्या व्हिडिओचा हेतू हा आहे की एकंदर आजूबाजूच्या लोकांबरोबर बोलताना असं जाणवतं की 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी हे नावाने जरी माहिती असलं तरी त्यातले डिटेल्स फार जास्त माहीत नसतात की त्याच्यामध्ये कुठलं मटेरियल वापरलं जातं, ती टेक्नॉलॉजी नक्की कशी काम करते, त्याच्यात तुम्ही काय काय बनवू शकतात, त्याचे तुम्हाला कसे फायदे होऊ शकतात. तर आजच्या व्हिडिओचा हेतू हा आहे की जमेल तेवढी माहिती मी द्यायचा प्रयत्न करीन माझ्याकडनं, आणि तुम्हाला अजून काही त्या व्यतिरिक्त प्रश्न असतील तर जरूर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आय वुड बी हॅपी टू हेल्प. सो फर्स्ट क्वेश्चन, 3D प्रिंटिंग म्हणजे काय? तर 3D प्रिंटिंग इज अ फॉर्म ऑफ ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये दोन प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग असतात, एक सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, एक ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इज युजली कॉल्ड अ ट्रेडिशनल फॉर्म ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, ज्याच्यामध्ये तुम्ही एखादा मटेरियलचा पार्ट किंवा मेटलचा पार्ट घेतला. फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर मेटल, तर मेटलचा पार्ट घेतला, तुम्हाला जो एंड प्रॉडक्ट बनवायचा आहे, तुम्ही त्या मेटलच्या पार्टला कोरून काढता आणि त्यातनं मग तो पार्ट बनवता. दॅट इज कॉल्ड ॲज सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, की तुम्ही मटेरियल भादरून काढता त्याच्यामध्ये. Whereas 3D printing is exactly opposite. It is done layer by layer. It is called additive manufacturing because it is done layer by layer. ते 0 लेवलपासून सुरू होतं आणि मग लेयर बाय लेयर ती गोष्ट हळूहळू बनत जाते. सो फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही बघितलं की ही एक प्रिंट आहे जी ह्या लेअरपर्यंत आलेली आहे. इट स्टार्टेड फ्रॉम दिस 0 लेवल बेसिकली, आणि ती लेयर बाय लेयर बनत बनत इथपर्यंत येते बाय लेअर, आणि दी एंड प्रॉडक्ट देन इट कम्स टू दिस. सो जसं ते वाढत वाढत जाईल तसं त्याचं एक एंड प्रॉडक्ट बनतं आणि त्यातनं तुम्ही फंक्शनल प्रिंट्स बेसिकली बनवू शकता. ह्याचा फायदा हा आहे की ह्याच्यात मटेरियलचं नुकसान खूप कमी असतं. ह्याच्यासाठी लागणारी कॉस्ट ही मुळात बऱ्यापैकी कमी असते, कारण तुम्हाला जेवढं लागतंय त्या पार्टसाठी मटेरियल तेवढंच मटेरियल वापरलं जातं. ह्याच्यामध्ये ॲडिशनल गोष्टी तुम्ही नाही वापरत, ॲडिशनल मटेरियल आणत नाही, कारण ते भादरून काढायला लागत नाही. ते मुळात तुम्ही 0पासून सुरू करता आणि वरपर्यंत घेऊन येता. सो त्याच्यासाठी तुम्हाला जेवढं मटेरियल लागतं ते मुळात ट्रेडिशनल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसपेक्षा कमी असतं. तर यात कुठले कुठले मटेरियल्स वापरले जातात? ऑन एन ॲव्हरेज जर का तुम्ही लार्जर स्केलवर बघायला गेलात तर ह्याच्यामध्ये 2 टाईपचे मटेरियल्स वापरले जातात. एक आहे PLA आणि दुसरं आहे PETG. ह्याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर मटेरियल्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, पण त्याच्यासाठी काही सर्टन कंडिशन्स असतात आणि ते थोडेसे कठीण असतात प्रिंट करायला, त्यामुळे त्याच्याकडे लोक पटकन वळत नाहीत. तर PLA आणि PETG आर द मोस्ट इझिएस्ट टू प्रिंट. इंडोर यूजसाठी PLA इज ऑलवेज रेकमेंडेड, कारण PLAची जी जो हार्डनेस असतो किंवा जी ताकद असते, त्यानंतर त्याच्यामध्ये जे कलर व्हेरिएशन्स येतात किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जी डायमेन्शनल ॲक्युरसी मिळते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंडोर यूजसाठी लागणाऱ्या आयटमसाठी परफेक्ट असतात, पुरेशा असतात. आणि तुम्हाला जर का आउटडोर यूजसाठी काही हवं असेल की ज्याच्यामध्ये UV रेझिस्टन्स हवा आहे किंवा हीट रेझिस्टन्स हवा आहे तुम्हाला थोडा, किंवा थोडी जास्त रिजिडिटी हवी अजून मटेरियलमध्ये, तर त्या केसमध्ये युजली PETG इज वन ऑफ द ऑप्शन्स. तर 3D प्रिंटिंग वापरून तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी बनवून घेऊ शकता किंवा बनवू शकता, ह्याची काही उदाहरणं देण्यासाठी म्हणून मी काही आयटम्स इकडे आणले जे मी तुम्हाला दाखवणार आहे आत्ता. सो आत्ता आमच्याकडे रिसेंटली एका इंडस्ट्रीकडनं एक रिक्वायरमेंट आली होती, जिकडे त्यांना काही चेन कवर्स हवे होते विच वर स्पेसिफिक टू देअर डिझाईन. तर ह्या गोष्टी हे त्यांनी आमच्याकडनं बनवून घेतलं. दिस इज अ चेन कवर विच गोज इन टू अ मशीन, आणि ह्याचे त्यांना जे काय पार्ट्स लागणार होते त्याच्यासाठी त्यांना डाय टूलिंग डेफिनेटली खूप कॉस्टली पडलं असतं. त्यामुळे दे वर लुकिंग फॉर समवन की जे 3D प्रिंटिंग करून देतील, अँड दे रीच आउट टू अस. सो आम्ही ती ऑर्डर त्यांना आत्ता करून दिली. अपार्ट फ्रॉम दिस आम्ही एका छोट्या पॉटरीसाठी पण काम करतो, जिकडे आम्ही त्यांना कस्टम मोल्ड्स बनवून देतो. तर हे जे मोल्ड्स आहे, दिस इज अ पोस्ट प्रोसेस्ड PETG बेस्ड मोल्ड, आणि ह्याच्यातनं ते POPचा पुढे मोल्ड बनवतात, ज्याच्यातनं ते पुढे कास्टिंग्स करतात फॉर सिरामिक्स. सो ह्याच्यासाठी त्यांना जी काय डिझायनिंगची कॉस्ट पडते किंवा आत्ता कन्व्हेन्शनल मेथडमध्ये जी काय त्यांना प्रोसेसिंगची कॉस्ट पडते, विच इज वे टू हायर दॅन वॉट दीज मोल्ड युजली कॉस्ट, आणि द टाईम इज ऑल्सो कम्पॅरेटिव्हली व्हेरी लेस. म्हणजे त्यांना हा मोल्ड बनवायला जर का त्यांनी कन्व्हेन्शनल वेमध्ये जर का बनवला तर इट टेक्स अराउंड 2 to 3 weeks फॉर देम टू गेट अ मोल्ड. आणि आम्ही जर का बनवला, म्हणजे 3D प्रिंटिंगमध्ये जर का ही गोष्ट बनवली तर इट टेक्स नॉट मोर दॅन 3 days टू कम्प्लीट इट.
अपार्ट फ्रॉम दिस आम्ही काही अजून कस्टम रिक्वायरमेंटसुद्धा आमच्याकडे येतात की आम्हाला काही कॉर्पोरेट्समध्ये गिफ्ट्स करायचे आहेत किंवा काही पर्सनल गिफ्टिंग करायचं आहे, तर त्याच्यासाठी काही कस्टमाइज्ड आयटम्स आम्हाला हवेत. तर ह्याच्यासाठी आमच्याकडे आता रिसेंटली एक ऑर्डर आली होती जिकडे त्यांना कस्टमाइज कोस्टर्स हवे होते. सो आम्ही त्यांना मल्टी कलर्ड कोस्टर्स बनवून दिले. तर या कस्टम ऑर्डर्स ज्या मी तुम्हाला दाखवल्या त्या व्यतिरिक्त आम्ही आमची एक छोटीशी प्रॉडक्ट लाईन सुरू केली आहे ज्याच्या कॅटलॉगची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये इकडे मेन्शन केलेली आहे. तर प्लीज चेक इट आउट आणि तुमचा फीडबॅक कळवा आम्हाला की तुम्हाला काय वाटतंय. आणि आम्ही अजून त्याच्यावरती काम करतोय. आम्ही अजून ती थोडीशी प्रोग्रेस करणार आहोत डेफिनेटली. त्याच्यामध्ये भरपूर आयटम्स ॲड होणार आहेत अजून. आणि आय होप दिस व्हिडिओ वॉज हेल्पफुल की टू अंडरस्टँड की नक्की 3D प्रिंटिंग काय असतं, ह्याच्यामध्ये कुठल्या टाईपचे मटेरियल्स वापरले जातात आणि ह्याचा तुम्ही पर्सनल लेवलवरती किंवा कमर्शियल लेवलवरती कसा वापर करून घेऊ शकता तुमच्या फायद्यासाठी. सो इफ यू हॅव एनी अदर क्वेश्चन्स तर प्लीज कमेंट्समध्ये मेन्शन करा आणि आय रिप्लाय टू द बेस्ट ऑफ माय अबिलिटी. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस.